नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सन 2025-26 मध्ये 8वी स्कॉलरशिप व एनएमएसची तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला मोफत यूट्यूबचे लेक्चर पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती 7666322210 या नंबरवर पाठवा. ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत, लाईव्ह क्लास जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पेड कोर्स या प्रकारचा कोर्स दिसेल. त्यामध्ये एनएमएस 2025-26 किंवा 8वी स्कॉलरशिप 2025-26 हा कोर्स बाय करा. तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील. ही ऑफर आहे, ही ऑफर 5 मे पर्यंतच ऑफर आहे, 2100 रुपयाची. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल. हे बघा, तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय. एनएमएस परीक्षेमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत व 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे व 8वी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटकनीय आहे. अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता. अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत. हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात. क्लास पूर्ण पहा, नोट्स वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर आताच आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया आजचा क्लास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आजचा क्लास. विद्यार्थी मित्रांनो, 5 मे पासून आपला 8वी स्कॉलरशिप व एनएमएससी वर्षभराची रेग्युलर बॅच चालू होते. तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवत आहे हरीश लातूरकर अकॅडमीचा 2024-25 चा जो निकाल आहे तो दाखवतोय. हा निकाल 8वी स्कॉलरशिपच्या बॅचचा निकाल आहे. 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. अजून काही मुलांचे निकाल याच्यामध्ये ऍड करायचे राहिलेले आहेत. अजून असे बरेच विद्यार्थी जे राज्यगुरू तयारीमध्ये आलेले आहेत त्यांचे निकाल ऍड करायचे राहिलेले आहेत. ज्यावेळेस मेरिट लागेल त्यावेळेस मी ऍड करणारच आहे. तर हा गतवर्षीचा जबरदस्त निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो. ते बघा, तुम्ही निकाल पाहत असाल तर जर तुम्हाला पुढील वर्षी 8वी स्कॉलरशिप येण्यासाठी जर आपली क्लास जॉईन करायचा असेल तर त्या संबंधीची सूचना इथे खाली दिलेली आहे. जर कोणाला चौकशी करायची असेल तर चौकशी करण्यासाठी आई किंवा वडिलांचाच फोन येऊ द्या. विद्यार्थ्यांनी फोन करायचे नाही. चौकशी जर करायची असेल तर आई किंवा वडिलांना फोन करायला सांगायचा. ओके, खाली इथं माहिती दिलेली आहे. ओके, हा गेल्या वर्षीचा निकाल एकदम जबरदस्त. वैभवी वैभवी. ओके, मी केलंय माहिती. ओके, तर वर्षभराचा हा जो निकाल आहे एकदम जबरदस्त निकाल लागलेला आहे 8वी स्कॉलरशिपचा. त्याच पद्धतीनं एनएमएसचा जो निकाल आहे तो सुद्धा आपल्या अकॅडमीचा जबरदस्त लागलेला आहे. त्यामुळं बिनधास्तपणे मी माझ्या क्लासबद्दल जास्त काही सांगत नाही, तर आमचा निकालच आमच्याबद्दल जास्त म्हणजे बरंच काही सांगून जातो. ठीक आहे, त्याच पद्धतीनं आपण आजचा जो घटक आहे तो घटक वेळ न घालवता चालू करूया. ओके, आजचा डेमोचा हा शेवटचा दिवस आहे. इथून पुढे डेमो मिळणार नाहीये. ओके, चला आणि लवकरात लवकर प्रवेश घ्या. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठीच 2100 रुपये फी आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले लगेच 3000 रुपये फीस आपली होणार आहे. नंतर कुणाला फी मध्ये सवलत मिळणार नाही. उदय वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा ही लक्षात घ्या. तुम्हाला जर सवलत कमी असेल तर लवकरात लवकर प्रवेश वर्षभराच्या रेग्युलरच्या बॅचला करून घ्या. नंतर फी मध्ये सवलत मिळणार नाही. ओके, चला आजचा जो घटक आहे तो म्हणजे आकृत्यांची संख्या मोजणे. आजचा घटक आहे आकृत्यांची संख्या मोजणे. आज मी तुम्हाला ट्रिक वाईज शिकवणार आहे. आज मी तुम्हाला ट्रिक वाईज शिकवणार आहे आकृत्यांची संख्या मोजणे. ओके,
एकदम ट्रिक शिकवणार आहे, एकदम तुम्हाला स्कॉलरशिपला वगैरे कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात ते प्रश्न आपण वर्षभराच्या बॅचमध्ये घेणार आहोत, किंवा त्याचं रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला आजच्या क्लास नंतर पण देईन. ठीक आहे. आता ही जी बेसिक जी आहेत म्हणजे आकृत्यांची संख्या मोजताना त्रिकोण असेल, चौकोन असेल, रेषाखंड असतील, रेषा असतील, त्याला जे बेसिक लागतं त्या बेसिक पासून आपण या तासाला सुरुवात करत आहोत. ओके. चला तर मग आजचा पहिला प्रश्न आपण सुरू घ्या. प्रकार पहिला, ट्रिक नंबर एक म्हणूया तुला, किंवा प्रकार पहिला तुला बघूया. ट्रिक्स नंबर एक. ओके. कोणाची संख्या मोजणे, कोणाची संख्या मोजणे ही ट्रिक बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. ओके. ह्या ज्या बेसिक ट्रिक आहे त्या बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असतील. मोजणे काय अवघड नाहीत, एकदम सोपे आहे. ओके. समजा मित्रांनो तुम्हाला मी असा खून दिला, अशी खून दिली तुम्हाला मी. हा ए, हा बी, हा सी, हा डी आणि हा ई. ओके. तर या आकृतीमध्ये कोणांची एकूण संख्या किती असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता लगेच मोजतील, 1 2 3, हा मोठा एक 4, काही जण 4 उत्तर सांगतील, काही जण 5 सांगतील, काही जण 6 सांगतील, काही जण वेगवेगळे सांगतील. हा. तर कसं सोडायचं, ट्रिक न कसं जायचं विद्यार्थी मित्रांनो, ही जी मेन कोण आहे, मोठा कोण, सगळ्यात मोठा कोण कोणता राहील, ए ई डी, हा सर्वात मोठा कोण आहे. या कोणाच्या अंतर्भागात किती भाग आहेत त्या भागाला नंबरिंग द्या. अंतर्भागात जे भाग आहेत त्या भागाला नंबरिंग द्यायचं. 1 2 3 दिलं नंबरिंग. नंबरिंग दिल्यानंतर ही जी नंबरिंग आहे या नंबरिंगची बेरीज करायची. कोणांची एकूण संख्या, कोणांची एकूण संख्या, एकूण संख्या, संख्या बरोबर 1 + 2 + 3, 3 2 5 आणि 1 6, किती कोण आहे त्याच्यामध्ये 6 कोण आहेत. आता काही जण प्रश्न पडले, सर असं कसं सांगताय, आमच्या डोळ्याला तर 4च कोण दिसत आहे, तुम्ही 6 कसं सांगतायत. हे बघा, मी 6च्या 6 कोण लिहून दाखवतो. ह्या पहिल्याच प्रश्नात मी लिहून दाखवतोय का, तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे. त्यासाठी पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाला सर्व कोणांची नावं मी लिहून दाखवतोय. बघा, पहिल्या कोणाचं नाव मी लिहिलं, हा मोठा कोण ए ई डी. दुसरा कोण बघा, ए ई सी. तिसरा कोण, लक्ष बघा, ए ई सी. तिसरा कोण, बी ई डी, बी ई डी. ओके. हा तिसरा कोण. चौथा कोण बघा, कोण ए ई बी, हा कोण 1 नंबरचा. पाचवा कोण, कोण बी ई सी. सहावा कोण, कोण सी ई डी. असे 6 कोण आहेत. आता हे 6 कोण मोजता आले, पण परीक्षेमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात त्यावेळेस मला मोजणं शक्य होणार नाही. त्यावेळेस मला ही ट्रिक जी आहे, कोणाच्या अंतर्भागाला क्रमांक देणे, त्या क्रमांकाची बेरीज करणे, जी बेरीज येईल ती काय असणार आहे, कोणाची संख्या असणार आहे. ओके. समजतंय सगळ्यांना, रिप्लाय द्या. हो सर. हो सर. हो हो सर. सर. ओके. सर. हो सर. हा, चला मी तुम्हाला अजून एक प्रश्न देतो, ते तुम्ही सोडवायचे. ओके. एक मी अजून एक प्रश्न देतो, तो तुम्ही सोडवायचा, तुम्ही सांगायचे की कोणाची संख्या येते. ओके. मी इथे काढतो. चला, क्वेश्चन नंबर 2. टायमर इज ऑन. रेज हँड करायचे, कोणी डायरेक्ट उत्तर सांगायचं नाहीये. चला, 1 मिनिटाचा वेळ देतो. चला, किती कोण येते या आकृतीमध्ये. ट्रिक वापरली, ट्रिक वापरा. काय करायचं, कोणाच्या अंतर्भागाला नंबरिंग द्यायची. काय करायची, कोणाच्या अंतर्भागाला नंबरिंग द्यायची. किती द्यायचं आम्हाला शिकवा, की बघा, 1 2 3 4 या नंबरिंगची काय करायची, बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 बेरीज किती येते, 4 × 3 = 7, 7 × 2 = 9, 9 × 10 किती कोण आहेत रे, 10 कोण आहेत. बघा, आले 30 सेकंद उत्तर. हा प्रश्न सोपा आहे, त्या प्रश्न उत्तर 30 सेकंद अपेक्षित आहे. 18 उत्तर रेझाईट आलेले आहे, 18 रेझाईट. हा. ओके. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रकार आपण घेऊया. आता बघा, कोण विचारलं, आता त्रिकोण विचारतील तुम्हाला कधी कधी, की समजा हा त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये कोणाची संख्या किती. ओके. असा त्रिकोण दिलेला आहे. हा, या त्रिकोणाची संख्या किती असा विचारतील तुम्हाला, विचारतील का नाही. हा, मग कसं सोडवायचं सर, जसं कोणाला आपण ट्रिक वापरली, ट्रिक नंबर 2 द्यायला. ट्रिक नंबर 2, ट्रिक नंबर 2, ट्रिक्स नंबर 2. ओके. जसं कोणाच्या प्रत्येक भागाला आपण नंबरिंग दिली, तसं त्रिकोणाच्या प्रत्येक भागाला तुम्ही नंबरिंग द्या. 1
2 3 4 एकूण त्रिकोण. एकूण त्रिकोण बरोबर 1+2+3+4 किती झाले सांगा रे? 10. 10. 10 त्रिकोण आहेत. 10. समजते मी काय सांगतोय ते? हो सर. व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी. यन मॅथ टूल्स कुणाचं नाव आहे? व्हिडिओ ऑन ठेवा तुम्ही. ओके, काय हरकत नाही. शिक्षक जरी असले तर काही हरकत नाही. व्हिडिओ ऑन ठेवा. तुम्ही मला पाहता येते विद्यार्थी खरंच बसलेत का? निवांत मग झोपून बघतायत वगैरे वगैरे. हा, वही पेन घेऊन बसलेत का? योग्य अंतरावर मोबाईल ठेवलाय का? मोबाईल पण लय हातात घ्यायचा नाही. डोळ्यापासून मोबाईलचं योग्य अंतर असलं पाहिजे बरं का. आणि रिडिंग मोड लावून ठेवा. क्लास करताना मोबाईलचा रिडिंग मोड लावायचा, म्हणजे डोळ्याला त्रास होत नाही. ओके, कारण आपल्या डोळ्याची पण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. ओके, काही हरकत नाही. चला, आता ही जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणातली दुसरी ट्रिक तुम्हाला देतो. ह्याच्यातली दुसरी ट्रिक शिकवतो मी तुम्हाला. ट्रिक नंबर 3. ट्रिक नंबर 3. ट्रिक्स नंबर 3. ओके, समजा हा त्रिकोण आहे. ओके, आणि असा एक त्रिकोण दिला आहे. आता सांगा एकूण त्रिकोण किती? किती जण सोडवायला येईल बरं? सोडवा बरं. 2 हँड करा पहिलेचे. चॅट बॉक्स मध्ये कोणी मेसेज करायचं नाही बरं का. व्हिडिओ ऑन ठेवायचा सगळ्यांनी. छान. बरेच रिझल्ट आलेले, 6 जणांचे रिझल्ट आलेले. ओके, बर. आता बघा, ज्याला आलं नाही त्यांनी काय करायचं? आता इकडे बघायचं. त्रिकोणाची ट्रिक वापरताना त्रिकोणाचा पाया पहिल्यांदा शोधायचा. पाया. आणि ही त्रिकोण आहे, हिचा पाया हा होता. बरोबर आहे. ते इथे हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. आणि या त्रिकोणाचा पाया हा आहे, बेस पाया आहे. बरोबर आहे. आणि पायावर काय आलेले? पायाच्या अपोजिटचा जो शिरोबिंदू आहे, हा पाया जो आहे, हा जो बेस आहे, त्याचा अपोजिट जो व्हर्टेक्स आहे, त्या व्हर्टेक्स मधून त्रिकोणाचे काय निघालेले विद्यार्थी मित्रांनो? भाग निघालेले आहेत. निघालेत का? ओके, पायाला नंबरिंग द्यायची. 1 2 3 दिली नंबरिंग. ओके, मग हा जो त्रिकोण आहे याचे तुम्ही झालेले 1+2+3 किती झाले सांगा? 6 झाले. मग हा एक त्रिकोण आहे. बरोबर आहे. याचा पाया कुठे आहे? हा हा जो व्हर्टेक्स आहे, या व्हर्टेक्स मधून काय टाकलेला आहे? हा व्हर्टेक्स मधून हा कोण आलेला आहे. मग ह्याचा पाया हा आहे. मग इथं पण नंबरिंग आहे 1 आणि 2. इथे पण नंबरिंग काय द्यावं लागेल? सॉरी, इथे 1 ऑलरेडी घेतलेला आहे. 2 आणि 3 नंबरिंग द्यावं लागेल. 2 आणि 3. 1 पकडले आपण, 2 आणि 3 घ्यावं लागेल. एक व 2 नंबरिंग द्या. ओके, द्या. अरे माईक कुणाचं ऑन आहे? माईक मीट ठेवा की. इथून ऑन करू नका. ओके, हा. आता बघा, इथं जो बेस आहे, इथं जो बेस आहे, या त्रिकोणापासून या त्रिकोणाचा आणि या त्रिकोणाचा काही संबंध नाहीये, म्हणून इथे 1 व 2 देतो. ठीक आहे, 1 व 2 दिलं. खाली ह्या बक्षीसमध्ये 1 व 2 असे त्रिकोण झाले. 3 तयार झाले. 6+3 एकूण त्रिकोण किती तयार झाले? एकूण 9 त्रिकोण तयार झाले. 9. त्याच्या लक्षामध्ये लक्ष देते का? हो सर. हो सर. हॅलो सर, ते 1 2 3 6 आपण ते त्रिकोण 6 कसे ठरवले सर? हा, 1 2 3 हा जो बिंदू आहे याला आपण नाव दिलं वाटतं. समजा याला नाव दिलं मी, ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, याला सी नाव दिलं, याला डी नाव दिलं. ओके, आता ह्या बी व्हर्टेक्स मधून, या बी या शिरोबिंदूतून किती भाग निघाले? 1 भाग निघालाय, 2 भाग निघालाय, 3 भाग निघालाय. आणि बेस काय आहे? बेस डीसी हा बेस आहे. मग 1+2+3 यांची काय केली? बेरीज केली. 1+2+3 त्या मागच्या ट्रिकनुसार. ओके, या त्रिकोणाची संख्या किती झाली? यातल्या त्रिकोणाची संख्या झाली 6. ओके, इथपर्यंत काय आले सर? पण सर ते फक्त 3च त्रिकोण आहे ना, 1 2 3 चे. आणि त्याच्यात आपले त्रिकोण सांगितले ना त्यांनी काढायचे. काय सांगितले? त्रिकोण किती त्रिकोण आहे? तर त्यात आपण जर असं धरलं, मॅन्युअली जर बघितलं, 1 2 3 फक्त 3च त्रिकोण दिसतात ना सर ते आपल्याला. हो, 3च मी काढून दाखवतो तुम्हाला. जास्त त्रिकोण सर तुम्हाला मी 6 त्रिकोण काढून दाखवतो. तुम्हाला यातून मी 6 त्रिकोण काढून दाखवतो. ओके, 6 त्रिकोण. 3 पण 6 त्रिकोण ऍक्च्युअली. ओके, अच्छा, तुम्हाला मी 6 ओके सर. त्रिकोण काढून दाखवतो लगेच. आता बघा, ह्या प्रत्येकाला बिंदूला मी नाव देतो. इकडे बघा,
सरांचा प्रश्न आहे की 3च दिसत आहेत म्हणे. आपण काढून दाखवू सरांना 6 त्रिकोण. बी डी सी याला नाव देऊया पी, याला नाव देऊया क्यू. आता मला 6 त्रिकोण कसं मोजूया, आपण 6 त्रिकोण काढून दाखवूया. हे इथेच करतो सगळं. सरांचा डाऊट आहे, सरांचा क्लिअर करूया आपण. बघा पहिला त्रिकोण आपला. ओके, पहिला त्रिकोण हा मोठा त्रिकोण बी डी सी. बी डी सी क्लिअर आहे. दुसरा त्रिकोण बी डी पी. बी डी पी. ओके. तिसरा त्रिकोण बी पी क्यू. बी पी क्यू. चौथा त्रिकोण बी क्यू सी. चौथा बी क्यू सी. माईक उठा बेटा, कोणाचा माईक ऑन आहे? ओके. हा पाचवा त्रिकोण. आता बघा हे 4 त्रिकोण झाले, सरांना 3च त्रिकोण दिसत होते, आपण चौथा त्रिकोण तो लिहून टाकलाय. पाचवा त्रिकोण आपण लिहितोय बी डी. इकडे बघा, हे बी कलर वेगळा घेतो वाटलंच मी. हे बघा, हा बी डी क्यू हा पण त्रिकोणच आहे. ओके, बी डी क्यू आहे का वेगळा त्रिकोण? बी डी क्यू. आणि 6वा त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो बघा, हा बी पी सी. त्रिकोण बी पी सी. किती त्रिकोण झाले सांगा आता मला? 6. 6. ते 6 त्रिकोण तयार होत असतात. ओके, काय असतं माहितीये का, एखाद्या शिरोबिंदूतून किरण निघतात. ओके, 4 म्हणजे किती भाग पडतात त्यावर त्रिकोण तयार होतात. हे प्रत्येक वेळेस मोजायला वेळ लागतो, म्हणून ही ट्रिक आपण वापरत असतो. ठीक आहे, प्रत्येक वेळेस आपण डोळ्याला आपला 3 दिसतात आणि ते आपले म्हणजे ते आपलं फसवण्यासाठी दिलेलं असतं. तुमचं उत्तर चुकावं यासाठी दिलं असतं. पर्यायामध्ये 5 नाही, ही 1 2 3 4 5 ऑप्शन असतात पर्यायामध्ये. ओके, आता याच पद्धतीचा अजून एक प्रकारचा आपण प्रश्न घेणार आहे. याच पद्धतीचा हे लिहून घेतलं. थोडासा डिफरंट, ह्याच्यामध्येच थोडासा बदल आहे, ट्रिकमध्येच बदल आहे थोडासा. त्रिकोणाच्या आकृती अशीच दिसणार आहे, पण थोडं बदल आहे त्याच्यामध्ये. हे डाऊट असेल तर विचारा कोणाला. डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? नाही सर. पुढे जाऊया. आता बघा, मागच्या त्रिकोणासाठीच आकृती आहे, पण थोडस चेंज आहे याच्यामध्ये. ओके, थोडासा चेंज आहे बघा, बार केलं बघा. हा बघा, हे 2 त्रिकोण आहेत बेसिकली, आणि हा जो शिरोबिंदू आहे, पण याला नाव देऊया. त्याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, याला सी नाव दिलं. ह्या बी या शिरोबिंदूतून अशी ऑलरेडी किरण निघालेली आहे. ओके, आणि ए या शिरोबिंदूतून सुद्धा किरण निघालेली आहे. आता लगेच तुम्ही सोडवा बरं, उत्तर काय देताय बघू तुम्ही, किंवा पर्याय पण सांगतो मी. हा तुम्ही सोडवा, 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. थोडंसं चेंज आहे बरं का याच्यामध्ये. पहिला पर्याय 12 आहे, दुसरा पर्याय आहे 13, तिसरा पर्याय आहे 15, चौथा पर्याय 16. सोडवा बरं. 15 बर. पहिला पर्याय 15 आला, ठीक आहे. 15 कशाला? सर 12. 15 कसे? 13. 12. 12 बर. 15 15 सर 15 सर 16 सर. बर. 13. ओके 12. ओके 12 ओके सर 16. बर. 16. सर, 4 पर्याय 12. तुम्ही सांगितले, तुम्ही सर, 4 पर्याय 16. सांगितले, ते तुम्ही सर cancel करा. 12. ओके ठीक आहे. 12 बस सर. आता उत्तर सांगू नका. ओके, सगळ्यांनी लोअर हँड करा, आणि चॅट बॉक्स मध्ये कोणीही उत्तर पाठवू नका. डायरेक्टली अॅडमिट होऊन सांगितलं तरी चालेल. चॅट बॉक्सचा वापर कोणीही करू नका. ओके, हा लक्ष शिकवण्याकडे असू द्या. चॅट बॉक्सकडे लक्ष दिलं की शिकवण्याकडे लक्ष राहत नाहीये. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी. ओके, हा आता बघा, याच्यामध्ये कोणती ट्रिक वापरायची सर? मागच्या ट्रिक्स जी शिकवली तीच ट्रिक वापरायची. कशी वापरायची सर? इकडे बघा. आता हा ए बी सी, हा बी सी एक शिरोबिंदू आहे, आणि हा ए इथे एक नाव देऊया, आपण डी नाव देऊया. हा एडी एक पाया आहे, बी हा वर्टेक्स, एडी हा पाया आहे.
ओके, एडी हा पाया, बी हा व्हर्टेक्स, ओके, एडी हा बेस, या 1 2 3 भाग झाले. ओके, आता बीसी हा पाया, सगळ्याचं लक्ष आहे ना, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे बघा. बीसी हा पाया, काय पाया आहे? बीसी हा पाया आहे. ओके, ए बी डी हा एक असणार आहे, हा सगळा एक दोन असणार आहे का? तो गृहीत धरा, इकडे बघा, हा ए बी डी हा एक असणार आहे. ओके, त्याला आपण काय करूया, हा एक झाला, कारण इथे एक नंबर देणार, काही इथे एक नंबर मी देणार नाही. ए बी डी हा एक नंबर झाला, हा 2 नंबर झाला, हा 3 नंबर झाला, हा 4 नंबर झाला. हे कळाले का सांगा मला? हो सर. हो सर. हो सर. परत सांगतो, इकडे बघा, हो सर. एडी हा बेस आहे, हो सर. बी हा व्हर्टेक्स आहे. बी या व्हर्टेक्स म्हणून असे 2 रे निघालेले आहेत. 1 2 3 असे इथे झाले बघा, 1 अधिक 2 अधिक 3, या एकूण त्रिकोण झाले, या त्रिकोण झाले, 6 त्रिकोण झाले. ओके, हा सर क्लास चालू आहे. सांगेल गुगल करायचं. हा ओके ओके ओके. हा, आता बघा, हा तो त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी डी चा आपण बघितलं, इकडे लिहितो त्रिकोण ए बी डी, ती त्रिकोण झाले 6 त्रिकोण झाले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ए बी सी मध्ये बोलायचंय. आता बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये, ए बी सी मध्ये ए बी डी हा 1 प्लस हा 2 प्लस हा 3 प्लस हा 4, हे किती झाले? 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 झाले. एकूण किती झाले? 6 प्लस 10 16 झाले. पण थांबा थांबा, आता मार्केट बघा, हा ए बी डी हा त्रिकोण इथं सुद्धा धरला गेलाय आणि त्रिकोण एबीसी मध्ये धरला गेलाय, म्हणून 16 मधून वजा 1 करायचे. परत सांगतोय, लक्षपूर्वक ऐका, बघा परत सांगतोय, इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, ए बी डी हा जो त्रिकोण आहे तो इथं पण धरला गेलाय आणि त्रिकोण एबीसी मध्ये सुद्धा इथे 1 नंबरला मोजला गेलाय, म्हणून 16 मधून वजा 1 करायचे. 15 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. वजा 1 का केलं हे समजलं का सगळ्यांना? विचार एक का कमी हो केला? सर. हो सर. एक का कमी केला? हो सर. अजून एका डाऊट आलेला आहे, वजा 1 का केला, हे बघ बेटा सांगतो. सर एक का कमी केला? हो सांगतो, परत सांगतो, लक्ष इकडे दे. हे बघ, त्रिकोण ए बी डी याच्यामध्ये हा त्रिकोण पकडलेला आहे, पकडलाय का त्रिकोण एबीडी मध्ये? त्रिकोण ए बी डी याच्यामध्ये हा त्रिकोण पकडलेला आहे आणि त्रिकोण ए बी सी मध्ये सुद्धा हा त्रिकोण एबीडी दुसऱ्यांदा पकडलाय, म्हणजे एक त्रिकोण आपण 2दा मोजलेत. कितीदा मोजलेत? 2दा. 2दा, म्हणून इथं वजा 1 केलेला आहे. कळलं सर. ओके, कळले आता? हो. हा, आता तुम्हाला देतो सोडवायला, आता तुम्ही सोडवत आहे का पाहूया. ओके, तुम्हाला एक सोडवायचं, तू देऊ का तुम्हाला सोडवायला? हो. हो. हा ए बी डी आहे ना, हा ए बी डी, हा ए बी डी मध्ये मोजला. नंतर एबीसी मोजला, पण हा एबीडी परत मोजला, हा, म्हणून इथं वजा 1 केला. झालं का? चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा बरं का. हो सर. चला नाव देऊ आपण, म्हणजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून नाव देऊ, पी क्यू आर एस. पर्याय देतो तुम्हाला. पहिला पर्याय 6, रेज आहे करायचं उत्तर असेल तर कोणी सांगायचं नाही. 11, तिसरा पर्याय 10, चौथा पर्याय 19. लातूर काय बा? फैजल माईक म्यूट ठेव बेटा. फैजल व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी, व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑफ असेल तर रिमूव्ह करतोय बघा मी.
ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्याला रिमूव्ह करतोय मी. व्हिडिओच पाहतो तुमचे मी सोडवता का नाही पाहतोय. दिव्या कोरटकर, श्वेता गावडे, तुम्हाला जॉईन नाही करायचं क्लास, लेफ्ट फॉर्म करायचं असेल तर व्हिडिओ ऑन. मी रिमूव्ह करायला सुरू केले बघा. अंकिता सूर्यवंशी, दिव्या कोरटकर रिमूव्ह करू का? रिमूव्ह करतो. दिव्या कोरटकर 3दा नाव घेतलं, रिमूव्ह करून टाकतो. कुठले कुठले व्हिडिओ ऑन ठेवायचे कंपल्सरी. श्वेता गावडे, गॅलेक्सी A30s, नाही आलेला आम्ही त्यांना इथे इकडे सुद्धा आलेलो पाहायचं आहे. नाही, कसं त्यांना रिमूव्ह करून टाकणार आहे. व्हिडिओ काय झालं म्हणजे काय? व्हिडिओ ऑन करा की. व्हिडिओ ऑन ठेवता येत नाही का? नाही येत ठेवता. जर रिमूव्ह हो, चला कोणाला नाही रिमूव्ह करून टाकतो. गरज नाहीये. ते सूचनेचं पालन करणार नाही त्याला रिमूव्ह केलं जाईल. वर तोड करून सांगतात नाही ठेवता येईल म्हणून. मी रिमूव्ह करायला सुरू केले. श्वेता गावडे रिमूव्ह करतोय. हा सोडवलं गेलं उत्तर. त्याला उत्तर सांगा. 11 11 कोणता? Explanation 11. पाहिजे पाहिजे. दाखवा तर कोणता आणि मला. आपला पण. म्हणत होतं नव्हतं सोनावं तरी पण किती अस्मिता इकडे माईक वर ठेवा. अस्मिता इकडे. त्याचं प्लॅन काय होतं तू काय आलं नाही का तू? हा बघा आता त्याचं सोडवायचे मित्रांनो. इथं 2 त्रिकोण बेसिकली बघा. आता पहिल्यांदा हा जो भाग आहे वरचा रिमूव्ह करतो सोडवण्यासाठी. ओके. बेसिकली इथं मेन 2 त्रिकोण आहेत. मेन त्रिकोण 2 आहेत. पहिला मेन त्रिकोण आहे त्रिकोण PQR. हा त्रिकोण आहे मेन. ओके. त्रिकोण PQR2. Q हा जो वर्टेक्स आहे. कुणाचा माईक ऑन आहे? प्राची काकडे माईक जो आवाज येतो करा तू. ओके. लोअर हँड करायचं सगळ्यांनी, बाकीच्यांनी बाकी सगळ्यांनी लोअर हँड करून टाका. आता बघा त्रिकोण PQR या त्रिकोणमध्ये Q हा व्हर्टेक्स आहे. PR हा बेस आहे. ओके. PR हा काय बेस आहे. मग PQS हा 1 नंबर. ओके. हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. हा 1 नंबर इथे गेला. ओके. तर प्रज्ञेश माईक म्यूट ठेव बेटा. डेमो आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून डेमो कुणाला मिळणार नाही बरं का. हे डेमोला येताना असं वागतंय बिना बेशिस्त सारखं. हे मला खपत नाही असलं. प्रज्ञेश माईक म्यूट ठेव बेटा. मी माईक म्यूट करतो. ऑन नको करू तू. ओके. हा आता बघा त्रिकोण PQR मध्ये Q हा व्हर्टेक्स आहे. PR हा बेस आहे. हा जो पहिला बॉक्स आहे. हा पहिला बॉक्स हा 1 नंबर. ओके. हा 2 नंबर. हा 3 नंबर. किती त्रिकोण झाले याच्यामध्ये? 1 + 2 + 3 किती झाले? 3 × 2 = 5 आणि 1 6 त्रिकोण झाले. ओके. आता त्रिकोण यामध्ये दुसरा एक त्रिकोण आहे PQS. ओके. याच्यावर किती बेस आहे? हा QS हा बेस आहे. 1 2 3 किती त्रिकोण यामध्ये? 1 + 2 + 3 6 त्रिकोण आहेत. आता थोडस थांबा. ओके. थोडस थांबा. आता बघा 6 किती झाले? 12 झाले. पण हा जो एक त्रिकोण आहे PQS हा 2 ठिकाणी येतोय. हा 1 2 3 इथं पण येतोय. 1 2 3 ह्यामध्ये पण हा PQS धरतोय. म्हणून इथून काय करायचं? -1 करायचं. उत्तर काय झाले आपलं? 11 येणार आहे. तर काय 11. मागच्या प्रश्नासारखंच आहे बघा. हे सेम टू सेम मागच्या प्रश्नासारखं. कळालं काही कसं आलं ते? हो सर हो सर. हो सर. आता पद्धती वही पेन घेऊन व्यवस्थित बसायचं. मोबाईल सर. अंतरावर ठेवायचा. डोळ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. ओके. आणि माईक म्यूट ठेवायचा. ओके. तुमच्या घरातला आवाज ऐकू येणार नाही याची काळजी घ्यायची. त्यासाठी माईक म्यूट ठेवायचा. ज्यावेळेस तुम्हाला रिप्लाय द्यायचं त्यावेळेस ऑन करायचं. लगेच म्यूट करायचं. चला आता आपण वेगळ्या प्रकारे जाऊया. टिक नंबर 3 घेऊया. ओके. थँक्स सर. हा सर्कल आहे तर मित्रांनो. या सर्कल मध्ये मी त्रिकोण काढलाय. या सर्कल मध्ये मी त्रिकोण काढलाय. ओके. त्या सर्कल मध्ये मी काय त्रिकोण काढलाय आणि काही बिंदू या ह्याच्यावर काढलेत मी. हा A शिरोबिंदू आहे त्रिकोणाचा. हा B आहे, C आहे. या वर्तुळावर
या सर्कलवर काही काय पॉईंट्स आहेत काही, या सर्कलवर काही पॉईंट सुद्धा आहेत. एन ओ. ओके, हे पॉईंट आहे. आता प्रश्न असं सांगतोय, सोबतच्या कृतीत माईक म्यूट ठेवा सर्वांनी बेटा. सोबतच्या कृतीत असा प्रश्न 8वी स्कॉलरशिपला पडलेला बरं का. माईक म्यूट ठेवा बेटा सगळ्यांनी. कुणाचा माईक ऑन आहे? माधुरी, तुमचा माईक म्यूट ठेवा. मी म्यूट केलं इथून. हा, सोबतच्या कृतीत प्रत्येकी दोन बिंदू जोडून, प्रत्येकी दोन बिंदू जोडून सोबतच्या कृतीत प्रत्येकी दोन बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड काढता येतील? आणखी किती रेषाखंड काढता येतील? ओके, आता बघा सोडवायचं कसं. हा प्रश्न सोडवायचा कसा, ट्रिक आहे. आता तुम्ही मोजत बसाल, की काढता येईल. एम पासून बी ला जोडूया, एम पासून ए ला जोडूया, ए पासून एल ला जोडूया, यांचा सी ला जोडूया, यांचा बी ला जोडूया, एमचा ओ ला जोडूया, एमचा सी ला जोडूया. म्हणजे एम पासून ए ला जोडतो, एन ला जोडतो, सी ला जोडतो, ओ ला जोडतो, बी ला जोडतो. म्हणजे एम या एका पॉईंट पासून ए एन सी ओ बी 5 रेषाखंड तयार होतात एका पॉईंट पासून. असं प्रत्येक पासून 5-5 होणार. हे तुम्हाला मोजून तर सुटणार नाहीये, त्याची ट्रिक्स असली पाहिजे. त्याची ट्रिक आहे, तर ट्रिक सांगतो. माईक म्यूट ठेवा बेटा. रिअलमी RMX3741 माईक म्यूट ठेवा बेटा तुमचा. ओके, हा. आता काय ट्रिक आहे याची ट्रिक आहे, एकूण किती पॉईंट्स आहेत या सर्कलवर ते मोजायचे पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6 पॉईंट आहेत. ओके, म्हणजे तुमचं एन काय आलं? एन बरोबर 6 आलं. ओके, तर काय करायचं, त्या 6 पॉईंट मधून एक वजा करायचं. ओके, n-1 करायचं. 6 मधून वजा 1 केलं किती राहिले? 5 आलं. 5 आलं, 5च्या ज्या मागच्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज करायची. परत सांगतो मी, परत. पहिल्यांदा या सर्कलवर किती पॉईंट्स आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 तुमचं एन 6 आलं. ओके, त्यानंतर 6 मधून एक मायनस करायचे. एक मायनस केले काय आलं? 5 आलं. 5च्या मागच्या संख्येची बेरीज करा. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज किती आली सांगा? 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15 आली. म्हणजे या 6 बिंदूपासून 15 रेषाखंड काढता येतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये ऑलरेडी 3 रेषाखंड काढलेत. ए बी काढलेले आहे ऑलरेडी, बीसी काढलेला आहे ऑलरेडी, आणि एसी ऑलरेडी काढलेला आहे. ओके, या 6 बिंदूपासून आपल्याला 15 रेषाखंड काढता येतात. परंतु प्रश्नाच्या आकृतीत जे दिलं आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 3 रेषाखंड काढलेले आहेत. बरोबर आहे का नाही? मग ते 3 रेषाखंड काय करावं लागतील? वजा करावे लागतील. बरोबर का नाही? म्हणून हे 3 रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत. म्हणून 15 मधून मी 3 वजा केलं तर अजून किती रेषाखंड काढता येतात? 12 रेषाखंड काढता येतात. प्रश्नामध्ये काय विचारले बघा, आणखी किती रेषाखंड काढता येतील असं विचारलंय. पहिल्या पर्यायामध्ये 15 आहे. काय डोळे जण 15 क्लिक करतात, 15 वर होतात, पण ते नाहीये. प्रश्न मार्गाने वाचला पाहिजे. आणखी किती रेषाखंड काढता येतील? ऑलरेडी 3 रेषाखंड काढलेले आहेत. दुसरा पर्याय 12 आहे. तर किती रेषाखंड काढता येतील आपल्याला? अजून 12 रेषाखंड काढता येतील. समजतंय का सांगा मला? सर हा बोला. सर एन इज इक्वल टू 6च का? 6 बिंदू आहेत. 1 2 3 4 5 6 बिंदू आहेत. त्याला अशी एक ट्रिक बसते का बघूया आपण. n-1/2 दिसते बघूया. n-1 6/1 नाही बसत. आवाज येत नाही सर. हा एक बोला. सर म्हणजे n एन कंसात n कंसात n-1/2 नाही बसत ती ट्रिक बेटा.
हे फॅक्टोरियल आहे. ओके, फॅक्टोरियल ही कन्सेप्ट तुम्हाला 11वी-12वी आहे मॅथ्स मध्ये, ही फॅक्टोरियल्स घेतलेली आहे तुमची. हे म्हणजे पाचच्या मागच्या संख्येची बेरीज फॅक्टोरियल्स असतात, त्या पाचचे कन्सेप्ट तुम्हाला 11वी-12वी मॅथ्स मध्ये आहे. ओके, ते ट्रिक नाही बसत. तुम्ही जे म्हणतोयस ना, ही ट्रिक नाही बसत. मी पण चेक केली आहे. एन मायनस बरोबर, ठीक आहे, चेक करूया आपण. ठीक आहे, एन 6 5 2 बसते रे ही ट्रिक. ओके, ही ट्रिक बसते. तुम्ही ही ट्रिक पण लक्षात ठेवा. बघा, एन -1 भागिले 2, ही ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा. बसते बघा ही. किंवा असं लक्षात ठेवा, n-1 करा आणि संख्येचं फॅक्टोरियल घ्या. फॅक्टोरियल म्हणजे मागची संख्याची बेरीज. N-1 कंपल्सरी करायचं ना कंपल्सरी एक करायचं. सर? कंपल्सरी एक करा, त्या मागच्या संख्येची बेरीज करा. ही ट्रिक वापरा किंवा ही पण ट्रिक वापरा. ही ट्रिक वापरली तरी चालते. ह्याला पण उत्तर येतं. सर, हा, विचारा. सर मग ह्या ट्रिकनी 15 उत्तर येत आहे आणि या ट्रिकनी 12 येत आहे, तर अरे मग 15 कोणतं उत्तर म्हणजे करायचं? काय, एकूण रेषाखंड 15 तयार होतात. परंतु प्रश्न काय विचारलाय मला, प्रश्न असे विचारले की आणखी किती रेषाखंड काढता येतील. मग ह्या ट्रिकला 15 उत्तर येईल ना, मग ह्यात 3 वजा करायला लागतील ना, म्हणजे 12 येणार आपल्याला. कळते का प्राची? 3. त्यांना पण 15च उत्तर येत आहे. याला पण 15च उत्तर, याला पण 15च उत्तर विचारले. आणखी किती रेषाखंड काढता येतील. ही कळलं प्राची? हो सर. ओके, पुढे आपण जाऊया. याच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला देतो. ओके, समजते का रे? ज्यांचा पहिला दिवस आहे त्याला समजते का शिकवलेलं? हो सर. ओके, याच पद्धतीचा पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. ओके, पॉइंट देतो यावर मी. दोन बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड काढता येतील? आणखी किती रेषाखंड काढता येतील? किती रेषाखंड काढता येईल? टायमर लावतोय मी. मागच्या प्रश्नाचा प्रश्न आहे सेम टू सेम. टायमर ऑन केलेला आहे. सोडवा. छान, 8 जणांचे रिझल्ट आले, 9 जणांचे आले. आणखी किती रेषाखंड, हा महत्वाचा आहे. हे तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. हे तुम्हाला फसवण्यासाठी दिले, फसवण्यासाठी. बघा, जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना झूम क्लासला जॉईन व्हायचे त्यांनी त्यांच्या आई वडिलांना मला कॉल करायला सांगा. झूम क्लास जॉईन व्हायचं असेल की पहिले 50 विद्यार्थी आहेत त्यांनाच ही 2100 रुपयाची जी फी आहे, जी 30% डिस्काउंट फी होती, ती दिली जाईल. नंतर 21% ही जी 30% डिस्काउंट आहे ती नंतर दिलं जाणार नाहीये. मग ते उन्हाळी वर्गातले विद्यार्थी असो किंवा कोणतेही विद्यार्थी असो. ओके, आणि डेमोचा आता शेवटचा दिवस आहे, तो पुढे डेमो पण दिला जाणार नाहीये. काय बाब, 21-22 विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहे. 22 विद्यार्थी उत्तर आले. काय उत्तर आहे? एक जण सांगा रे. 19. 19. काय करायचं पहिल्यांदा, हे जे बिंदू आहेत ह्या सर्कलवर किती पॉईंट्स आहेत ते मोजायचं. आता बघा, मी मॅथ जरी शिकवत असलो आपल्या क्लासला सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत, इंग्लिश मिडियमचे पण विद्यार्थी आहेत आणि मराठी मिडियमचे पण विद्यार्थी आहेत. सगळ्यांना समजेल असं मराठी इंग्लिश दोन्ही भाषा सांगितलं जाईल. ओके, हा प्रश्न जरी मराठीत लिहिला असला तरी तो इंग्लिश मध्ये पण समजावून सांगितला जाईल. ओके, किती पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये? येत नाही. 2 3 4 5 6 7 पॉईंट्स आहेत. 7. ओके, 7 - 1 करा, किती झाले? 6. 6 फॅक्टोरियल लिहा. 6चा फॅक्टोरियल लिहा. फॅक्टोरियल ओके, म्हणजे काय? 6च्या पाठीमागच्या संख्येची बेरीज. 5 4 3 2 1. किती बेरीज? 21. 7 5 11, 11 4 15, 15 3
18, 18 2 20, 21, 21. परंतु ऑलरेडी 2 रेषाखंड काढलेले आहेत, बरोबर आहे. म्हणून काय करायची, ते 2 वजा करायचे. किती काढता येतील? 19 काढता येतील अजून. कळतंय का? हो सर. हो. हो सर. यातलाच वेगळा नमुना घेऊया. यातला जो वेगळा प्रकार आहे तो घेऊया. यातलाच एक वेगळा प्रकार घेऊया. ए बी सी डी ई एफ जी एच. हा प्रश्न तोच आहे. सोबतच्या वृत्तीत 2-2 बिंदू जोडून, 2-2 बिंदू जोडून, 2-2 बिंदू जोडून आणखी 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 असे खूप महत्वाचं का आणखी, कारण ऑलरेडी बिंदू जोडलेले आहेत बघा. 1 2 3 4 4 रेषाखंड ऑलरेडी जोडलेले आहेत. आणखी किती रेषाखंड काढता येतील? किती रेषाखंड काढता येतील? रेषाखंड काढता येतील. काढता येतील. हे सर्कल आहे असं समजा. सेम मागच्या प्रश्नातून सोडवा. मागचा जो प्रकार आहे त्या प्रकारे सोडवायचं. मागची जी ट्रिक आहे त्या पद्धतीने सोडवायचं. हे सर्कलच आहे असं समजा. ओके, हे सर्कलच आहे असं समजा. मागच्या ट्रिकनुसार सोडवा. मागच्या ट्रिकनुसार एकदम मागच्या प्रश्नानुसार. छान. 6000चा रिझल्ट आलाय. 6000 उत्तर आलेलं आहे. 9000 उत्तर आलेलं आहे. 12. पर्याय देऊ का? पर्याय हो सर. हो सर. पहिला पर्याय 24, दुसरा 20, तिसरा 32, चौथा 28. छान. बरेच उत्तर आले. 17, 18 रिझल्ट आलेले आहेत. 18 उत्तर आले. कसं करायचं? हे पॉईंट आणि हे सर्कलच आहे असं गृहीत धरायचं. सर्कलच आहे असं गृहीत धरा. ओके. व्हाईट बोर्ड कोण शेअर केलाय बघा. हे बघा, नाव टाकत नाहीत, काही नाही, बेसिस तो कुठले सगळे. व्हाईट बोर्ड वगैरे शेअर करू नका बेटा, त्याचं रिमूव्ह करावं लागेल तुला. रिअलमी. हा बघा, हा सर्कल जसं समजा 1 2 3 4 5 6 7 8 किती पॉईंट झाले? 8 पॉईंट. ओके. एन किती तुमचं? 8. एन -1 करा. 8 वजा 1 7 झाले. ओके. 7 फॅक्टोरियल घ्या. 7च्या मागच्या संख्येची बेरीज करा. 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 किती बेरीज सांगा? 6 7 13, 13 5 18, 18 4 22, 22 अधिक 25, 25 27 28 बेरीज झाली. बरोबर आहे का? ओके. ऑलरेडी 4 रेषाखंड काढले बघा. हा एक रेषाखंड 1, हा 2, हा 3, हा 4 रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत. आणखी किती देतील? त्यासाठी 28 मधून हे पहिलं काढलेले 4 वजा करतोय मी. 28 मधून पहिले काढलेले 4 वजा करतोय. अजून काढलेले 24 काढले जातील. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर सरळ पर्याय क्रमांक 1. कळतंय का? हो सर. हो सर. हो सर. चला, ट्रिक नंबर कितवी? 4थी या 5वी? चुकलं आपलं उत्तर सर. पुढचं कसं 24 उत्तर आलेले आहे. माईक ठेवा. माईक ऑन आहे बघा. डोर हँड करा सगळ्यांनी. करण माईक म्यूट ठेवत जा बेटा, घरातला आवाज ऐकतोय. तन्मय माईक म्यूट ठेवत जा बेटा. तन्मय तुझा माईक म्यूट करतोय, तू ऑन नको करू. ही जी आकृती आहे, हा जो रेषा आहे, या रेषावर हे बिंदू आहेत. ही जी लाईन आहे त्यावर हे पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये लाईन सेगमेंट किती आहेत? एकूण रेषाखंड बाजूच्या एकूण रेषाखंड किती? एकूण रेषाखंड किती? रेषाखंड किती? इंग्लिश वाली लाईन सेगमेंट किती? लाईन सेगमेंट किती? कसं मोजायचं सर? आपली हीच पद्धत, आपली जी पद्धत आहे तीच पद्धत. ओके. पहिल्यांदा किती बिंदू आहेत ते मोजायचे. पहिल्यांदा किती बिंदू आहेत याच्यावर?
1 2 3 4 4 बिंदू आहेत. ओके, 4 आहेत. ठीक आहे, मग n बरोबर तुम्ही 4 पकडा. याची ट्रिक आहे, ट्रिक हिची घ्या, ट्रिक घ्या. n गुणिले n-1 भागिले 2. ओके, तुमचे n किती आहे इथं? 1 2 3 4 4 बिंदू आहेत म्हणून 4 पॉईंट आणि n तुमचं 4. 4 गुणिले 4 वजा 1 भागिले 2. 4 ला 4, 4 मध्ये 1 गेले, 3 राहिले, भागिले 2. 2 दुनी 4, 3 दुनी 6. किती किती रेषाखंड त्याच्यामध्ये? 6 रेषाखंड आहेत. कळते काय ट्रिक सगळ्यांना? हो सर. किंवा हो, सॉरी 4 रेषाखंड केलं तरी चालतंय. n किती आहे तुमचं? सर. 4 आहे. 4 म्हणून काय वजा करा? 1 वजा करा. काय आलं? 3. 3चं फॅक्टोरियल घ्या. 3चं फॅक्टोरियल म्हणजे 3च्या मागच्या संख्यांची बेरीज. 3 अधिक 2 अधिक 1 किती आली बेरीज? 6. तेच कळतंय? घेऊन घेतलं? हो हो सर. सर. हो सर. हो सर. 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 सेम लास्ट सर. क्वेश्चन आजचा. हो सर. आता लास्ट क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. चला, किती रेषाखंड आहेत? किती लाईन सेगमेंट आहे ते या रेषेमध्ये, या लाईन मध्ये? हा नाही सर. सर 21. बर, पाहूया. हा, किती बिंदू आहेत रे? 1 2 3 7. 4 5 6 7. n तुमचं काय आलं? 7 आलं. ओके, काय फॉर्म्युला आहे आपला? n इंटू n-1 डिवाइड बाय 2. n किती आहे? 7. 7 वजा 1 म्हणजे किती रे? 6. डायरेक्ट लिटर चालतंय. 7 वजा 1 किती? 6. 2 त्रिक 6, 7 त्रिक 1 किती आहे? 1. ठीक आहे, कारण आजचे पण 5 ट्रिक झालेले आहेत. कसा वाटला आजचा क्लास? खूप छान सर. जे नवीन विद्यार्थी आहेत, छान त्यांनी सर. पहिल्यांदा आज क्लास केला, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा क्लास केला, त्यांनी सांगा. खूप छान काय झालं करायचं? सर. ओके, बघा परत सांगतोय, ज्यांना झूम क्लासच्या लाईव्ह क्लासचा फायदा काय माहितीये का? लाईव्ह क्लासमध्ये एखादी गोष्ट समजली नाही तर ते विचारता येते. बुद्धिमत्तेने पण गणिताला तुम्हाला खूप प्रॉब्लेम जाणवणार. गणितात प्रत्येक स्टेप कशी केली, कारण गणितामध्ये काय असं असतं, गणिताचं पण उत्तर 1 मिनिटात काढायचं असतं आणि गणिताच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण बोर्ड भरून जातात. त्यामुळे आपल्याला शॉर्टकट्स वापरावे लागतात. मग कोणत्या स्टेपच्या वेळेस कोणतं शॉर्टकट वापरलं हे कळत नाही युट्यूबला. आपला प्रत्येक क्लास जरी युट्यूबला येत असला तर ते कळत नाही. त्यामुळे लाईव्ह क्लासला प्रवेश घ्या. लवकरात लवकर आपलं प्ले स्टोरला जायचं. प्ले स्टोरवर आपलं हरीश लातूर अकॅडमी हे जे ऍप आहे, प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ऍपमध्ये तुम्ही जो कोर्स आहे आपला 8वी स्कॉलरशिप हा कोर्स तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, आजचा आपला हा डेमोचा शेवटचा दिवस होता बरं का, की तुम्हाला डेमो मिळणार नाहीये. ओके, हा, तिथे येण्याचा हा कोर्स आहे, त्याला approach घ्यायचा आहे, ते हा येण्याचा कोर्स बाय करा. स्कॉलरशिपला घ्यायचं, स्कॉलरशिपला कोर्स बाय करा. ओके, ठीक आहे, आपण थांबूया. आजच्या क्लासबद्दल प्रतिक्रिया कोणत्या ते लोअर हँड करा सगळ्यांनी. चैतन्य, अंकिता, शर्वरी, हर्ष, मनस्वी लोअर हँड करा. आजच्या क्लासमध्ये प्रतिक्रिया कोण देते? आजचा क्लास कसा वाटला? जड प्रतिक्रिया देणार आहे ते रेज हँड करा. हा, द्या सर. चंद्रकांत घरमलकर सर द्या. हा, घरमलकर सर द्या प्रतिक्रिया. सर मी व्हिडिओ बंद ठेवतो, कारण ड्रायव्हिंग करतोय मी. हा. हा, क्लास छान वाटला सर. शिकवण्याची पद्धत चांगली आहे आणि मुलांवर लक्ष पण आहे तुमचं. व्हिडिओ बंद असतोय किंवा काय, मुलं बॅकला जाऊन दुसरा ऍप चालवतात का वगैरे. छान आहे. शिकवण्याची पद्धतही मुलांना समजेल अशी सोपी भाषा आहे. छान वाटलं. मी आता माझ्या मुलाचं ऍडमिशन करून टाकतो आजच. आणि आपल्या क्लासचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी प्रत्येकाला व्हिडिओ ऑन ठेवायला लागतो. प्रत्येकाकडे माझं लक्ष असतं. बसलाय का, जेवतोय का, झोपलाय का, मध्येच तुला बोलतोय घरामध्ये, माझं प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष असतं. हा, येस सर. आता कसं असतं, झूमला तर बरेच डेमो दिलाय, मग बरेच मध्ये घुसले ते एक्झाम मध्ये मी व्हिडिओ ऑन करत नाही, लगेच रिमूव्ह करून टाकतो.
अजिबात नाही, हम्म. बेसिस नाही चालत. होमवर्क करावा लागतो. डेली होमवर्क कोण केलाय कोण नाही त्याची नावं सुद्धा ग्रुपवर येतात. येतात तरी मुलांना, पुण्यावर मुलं सांगा. हो हो सर. सर. हो डेली सर. होमवर्क असतो. टेस्ट सिरीज पण आहे आपली ऍप, पण आपलं हे जे ऍप आहे ऍप मध्ये तुम्हाला घटक वाईज टेस्ट सिरीज पण दिले आहे. अजून टेस्ट सिरीज मी प्रत्येकाला घ्याच असं म्हणतोय, अजून कंपल्सरी नाही करतो, कंपल्सरी करणार आहे. घटक संपला किती टेस्ट सोडवायचे. फॉर एक्झाम्पल आपली एनएमएसची टेस्ट सिरीज आपण समजा ओपन केली, डेमो पाहतोय, तर प्रत्येक उपघटक वाईज प्रत्येक उपकरणाचे 30 प्रश्न टेस्ट सिरीज आहे. तो घटक संपला किती आपल्या टेस्ट सिरीज सोडवायचीच आहे आपल्याला. तर त्याच्या माध्यमातून काय होणार आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला कितपत शिकवलेलं समजलंय त्याचं अंडरस्टँडिंग होणार आहे. तुम्हाला कितपत समजलं हे मला पण कळणार आहे, तुम्हाला सुद्धा कळणार आहे. नुसतं मी शिकवतोय त्यावेळेस समजत असतं, ज्यावेळेस मी शिकवतोय ना त्यावेळेस सर्वांना समजतं. परंतु ज्यावेळेस मी प्रत्यक्ष प्रश्न चालू करणार आहे, ज्यावेळेस मी प्रत्यक्ष प्रश्न सोडवणार आहे, त्यावेळेस मात्र तुमची भंबेरी उडते. क्लीन बोर्ड होतो तुम्ही. प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रश्न सोडवायला सुरू करतो त्यावेळेस तुम्ही क्लीन बोर्ड व्हायला सुरू होता. ठीक आहे. त्यामुळे टेक्स्ट सिरीज सुद्धा सोडवणं गरजेचं आहे. पूर्ण एमएससी टेस्ट सिरीजचे सगळे टॉपिक आलेले आहेत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. स्कॉलरशिपच्या पण टेस्ट सिरीज सगळे टॉपिक टायपिंग करून झालेले आहेत. पुण्या सिटीमध्ये स्कॉलरशिपच्या टेस्ट सिरीज सगळ्या सगळ्या विषयाचे सर्व टॉपिक अपलोड केली जातील. काही अपलोड करून ठेवलेली आहेत मी, सुट्टीमध्ये सगळ्या बाकी राहिले अपलोड होती. सगळे प्रश्न टाईप करून आलेले आहेत माझ्याकडे बरं का. ठीक आहे. तुम्ही डेमो पाहू शकता. डेमो सगळे तुम्हाला स्टार्टिंगच्या 2-3 टेस्ट सिरीज दिलेले आहेत. विशेष म्हणजे या टेस्टचं वैशिष्ट्य काय झालं, टाइम लिमिट आहे. ओके. जसं आपलं एनएमएसला आणि स्कॉलरशिपला टाइम लिमिट असते, दिलेल्या टाइममध्ये सोडवायची सवय लागली पाहिजे, त्या टाइम लिमिट आहे. तिसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी हा ऑनलाईन क्लास करतात त्यांच्या मोबाईलमध्ये रीडिंग मोड नावाचं एक ऑप्शन असतं. तर क्लास करताना ते रीडिंग मोड नावाचं ऑप्शन ऑन करा आणि एक ठराविक अंतरावर आपला मोबाईल ठेवायचा. एकदम जवळ हातात मोबाईल घ्यायचा नाही असा. ठीक आहे. मला तर माझ्यासाठी मोठा चष्मा लागतो. ठीक आहे. त्यामुळे ठराविक अंतरावर ते पाहायचं. ओके. अजून बस सर, सर मॅथ टूल्स तुम्हाला कसं वाटलं सर? अजून एक शिक्षक आपले जॉईन आहेत आजच्या क्लासला. हा सर, एक अजून विचारायचं होतं. हा विचारा विचारा. लॅपटॉपसाठी हेच ऍप्लिकेशन आहे का डाउनलोडला? लॅपटॉपसाठी ऍप्लिकेशन पण आहे, वेबसाईट पण आहे सर आपली. तुम्ही वेबसाईट थ्रू पण लॉग इन होऊ शकता डायरेक्टली. ओके सर. कोणताही लॅपटॉप सर असेल नमस्कार. तुमचा, आयफोन असेल तरी वेबसाईट तुम्ही वापरू शकता डायरेक्ट. ओके. सर नमस्कार. हा नमस्कार सर, बोला. सर मी नागेश चरपेलवार औरंगाबादवरून बोलतोय. हा हा. आमचे काही मुलं आज जॉईन झालेले आहेत. बर त्यांनी ते बघितलंय, पण त्यांना पण निश्चित खूप छान आवडलं असेल. बर. आम्ही उद्या सकाळी प्रतिक्रिया त्यांची घेणारच आहोत. ओके. आणि खूप छान वाटलं की छोट्या छोट्या ट्रिक्स मधून आपल्याला शिकता येतं आणि तुमचं ऍप पण फार बेस्ट आहे की मुलांचा फॉलोअप होतो. निश्चित आम्ही प्रयत्न करू सर की आमच्या शाळेतली जास्तीत जास्त मुलं कसे पार्टिसिपेट होतात त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. निश्चित आपण तुमच्या क्लासला आमचे मुलं ऍडमिशन घेतील. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. फॉलोअप म्हणजे काय? फॉलोअप असतो आता जे ड्रायव्हर ते सांगतील कोण अभ्यास केलाय कोण नाही, इतकं बारकाईने लक्ष असतं. कोण 2-3 दिवस क्लासला अब्सेंट आहे हे सुद्धा लक्ष असतं. बरोबर का नाही येस अक्षर? सर. सलग जर मुलं 2-3 दिवस अब्सेंट राहील ती मला बरोबर क्लिक होते, हे अब्सेंट राहतात मुलं म्हणून. त्यामुळं विद्यार्थी काही जास्त नसतात, 50-60 विद्यार्थी होतील, जास्त पण विद्यार्थी होत नाही. आणि कसं असतं, भरपूर मुलं क्लास करतात पण शेवटपर्यंत सगळेजण टिकत नाही. शेवटपर्यंत सगळेजण टिकत नाही. गेल्या वर्षी 20 विद्यार्थी होते, शेवटपर्यंत 30-35 स्कॉलरशिपच्या एक्झाम मॅच 40 पोरं राहिली होती. 40-45 मुलं शेवटपर्यंत जॉईन करायची. त्या 40-45 मध्ये 35 पोरं स्कॉलरशिपला मेरिटमध्ये येत आहेत. जे येस, याचं शेवटपर्यंत टिकतात ना सातत्य ते महत्वाचं. मेरिटमध्ये येतातच. येस. काही जण उगाच पालकांनी सांगितलंय, पालकांनी लावलंय म्हणून जॉईन करायचा, पहिले 8-10 दिवस बघायचं, 2 महिने बघायचं, पण सोडून द्यायचं, असे पण बरेच विद्यार्थी आहेत. हा. त्यावर तसं करू नका. आणि जे उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी असतील किंवा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा लवकरात लवकर करा. आता उद्या 1 मे आहे, उद्या मी प्रवासात आहे, उद्या आणि परवा मी प्रवासात आहे. उद्या तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओचा क्लास येईल. त्रिकोण व चौकोन मोजणे या घटकावरचा मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे. त्याच्यामध्ये स्कॉलरशिप एनएमएसला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा आपल्या ज्या काही ट्रिक्स शिकवायच्या आहेत, चौकोन मोजणे, आयत मोजणे, त्या ट्रिक्स सुद्धा त्या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये येऊन जातील. ओके. उद्या मिळतील का सर? हा उद्या उद्या मिळतील का रेकॉर्डिंग व्हिडिओ? हा उद्या मिळतील. उद्या मी व्हॉट्सअपला देईन तुम्हाला. ओके सर. ओके. व्हॉट्सअप ग्रुपला देईन मी. ठीक आहे. ओके. आपण थँक्यू. थांबूया. चला. ओके. हो सर. मुग्धाचं राहिलं. मुग्धाचा क्लास कसा वाटला? डेली प्रतिक्रिया देते मुग्धा. सर क्लास खूप छान होता आणि मला माहिती पण नव्हतं की या घटकावर म्हणजे रेषाखंड, वर्तुळाच्या एवढे पण ट्रिक्स असतील. कारण मी याच्या आधी डायरेक्ट मोजले, एक प्रश्न आलेला आहे का परीक्षेला, डायरेक्ट मोजले, मला माहिती पण नव्हतं एवढे ट्रिक्स असतील.
आणि याच्यामुळे खूप टाइम वाचतो, कारण त्या प्रश्नांना एवढं मोजायला खूप टाइम लागतो. आणि या ट्रिक्समुळे इतकं टाइम पण वाचतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप छान लवकर सोडवता येईल पेपर. थँक्यू सर सो मच. ठीक आहे, ओके, वेलकम सगळ्यांचं. अं, उद्या किंवा परवा मी प्रवासात असेल, उद्या 2 दिवस रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटेल आणि लगेच मी ग्रुपला मेसेज करेन ज्यावेळेस. आणि आता मे महिन्यामध्ये आपले तास काय असतील बरं का, सकाळी तुम्हाला किती 7ला उठणं होईल ना सगळ्याला? हो सर. झोपायचे 7ला उठूया. हो सर. उन्हाळ्याचा दिवस आहे, रात्रीचा घेतलं तर काय होतं, वादळ वारं सुटतं, लाईट जाते नाईटला. मी आता ग्रामीण भागात आहे, मी जे जातोय गावाकडे, मी ग्रामीण भागात जातोय. ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये वादळ वारं असतं, लाईट जाते. सकाळ सकाळी 7ला, 7:30ला, 7ला जवळ 7:30ला ठेवूया. 7ला आणि 2 क्लास होतील. 7 ते 8 आपला रेग्युलरचा होईल आणि 8 ते 9 उन्हाळी वर्गाचा क्लास होईल. उन्हाळी वर्गाच्या क्लासमध्ये कंटिन्यू केलं जाईल. आणि जी नवीन बॅच आहे 7 ते 8 त्याच्यामध्ये गणित 8वीं वर्ष गणित चालू केलं जाईल डायरेक्टली. ओके, सर कवापासून चालू होणार आहे? होईल. उन्हाळी वर्ग चालूच आहे, उन्हाळी वर्ग चालूच असणार आहे. नवीन बॅच 5 मे पासून चालू होईल. 8वी स्कॉलरशिप गणित पहिल्या घटकापासून शिकवणं 5 मे पासून चालू होईल. आपली उन्हाळी वर्गाची बॅच कंटिन्यू होईल 31 मे पर्यंत. ओके ओके सर. ओके. सर हा, बोल प्राची. सर, ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी वर्ग पण लावले आणि हे पण लावले, तर मग त्यांना सोबत एका एका वेळेस 2 तास ऍडजस्ट नाही होणार? टाइम वेगवेगळे असणार ना, काय टाकतील मग? चालेल प्राची, एक संध्या गेली दुसरा. ओके, एंड करूया क्लास. काही प्रश्न आहे कोणाचा अजून? प्राची, राज्यात यायचे पुढल्या वर्षी, यावर्षी RTS ला आलीयस काय? हो सर. राज्यात यायचं असेल तर क्लास करायचं, नाही करायचं नाही. हा, एंड करतोय क्लास.